बॅक टू अवर चॅनल वर्क फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, जे योजलेले कामं होते पूर्ण आमचे झालेले आहेत. मित्रांसोबत भेट झाली आणि आम्ही सुद्धा एक व्यवस्थित टाईमसुद्धा स्पेंड केला. तर येस, ओव्हरऑल कालचा दिवस छान होता आणि आज आम्ही परतीचा प्रवास करतो आहे नागपूरकडे. तर आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे. वैभवची एक भेट घेऊ आणि त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करू. मध्ये ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग 10-12 तासाची बिकॉज आताच याला भेटायचं आहे. आणि याला मी आधीच बोलली होती सकाळी 6ला 7ला निघू आणि बरोबर 9 वाजवली. याचा ऑलरेडी डिसाईड होता की 9ला निघू. थोडा आराम झालेला बरं आहे, कारण काल खूप जास्त दमलेलो होतो आणि आज जरा फ्रेश वाटत आहे. तर आता निघू, पोहोचू, मग घरची परत कामं, त्याच्यानंतर उद्यापासून ऑफिस. तर येस, आम्ही नाथ ब्रह्मामध्ये आलेलो आहे. थोडा नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर निघतो पुढच्या प्रवासाला. चला, तर आम्ही ते आलेलो आहे फ्रूट्स घ्यायला. जर मध्ये भूक लागली. हे घेते का? काही तर असं आपण संत्र वगैरे खाऊ शकतो. जर चल, किती झाले? डाएट स्टार्ट झाली की असं होता. इच्छा नाही होत बाहेरचं असं खायचं नाही. म्हणजे असं वाटतं उगाच एवढी मेहनत केली आहे आणि परत ते करणं डिफिकल्ट आहे. म्हणून थोडं कंट्रोल आणलेलंच बरं. आणि काल पण तसंच झालं की भाकर खाल्ली तेव्हा चांगलं वाटलं, हलकं वाटलं. म्हणजे मला रिग्रेट होता. हा, याला रिग्रेट होता बिकॉज यांनी भाकर नाही चपाती खाल्ली. तर असं आहे, बॉडी लवकर अडॉप्ट करते सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटतं हेल्दी खाल्लेलंच बरं. ते 2 दिवसासाठी आपण म्हणतो पण ह्या वेळेस कुठे असं ब्लॉटिंग नाही, काही हेवी नाही वाटत आहे. आपण प्रॉपर गॅप दिली खाण्यामध्ये. त्याच्या स्टॉप आता जायचं आहे. इथनं दाखवते 7 वाजता. आता वाजले 10, पावणे 10 झालेले आणि 7 वाजता बेसाला आम्ही पोहोचू असं दाखवते. लेट्स सी किती कव्हर होतं अजून. आणि आज जियानाला भेटायचं आहे 2 दिवसानंतर. जियाना म्हणेल आज झालं डॅडीचं ऑफिस. तिला थोडं बरं नाही आहे, म्हणजे तिलाच फक्त सर्दी आहे, अजून काही नाही झालेलं आहे. बाकी तर ती व्यवस्थित आहे. एक तर एवढा पाऊस आहे. चल काय टर्नला थांबून थांबून भूक लागत आहे. समृद्धीवर काही मिळत नाही ना, बरं. आपण कुठे बस काय खायचं? काय खायचं म्हणजे पुण्याला मिसळ पाव नाही खाल्लं तर काही मजा नाही. पण पाव डाएटचं काय होईल मग पाव खाल्ले तर? चीट डे, संडे आहे. अशी चीट तर आपण 1 महिन्यापासून केलीच नाहीये. बघू काय वेल्दी खाऊ. साबुदाणा वडा मी ऑर्डर तर असं केलंय जसं आज आम्हा दोघांना फास्ट आहे. साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा. आणि इथे मेन्यू मध्ये बघा काय आहे, शिरा. आपल्याकडे बघितलं का कधी नागपूर साईडला? शिरा कधीच नाही. तो घरीच बनवून खावा लागतो. घरी पण आपण खूप रेअरली खातो. हा, असं आधी आई बनवायची, टिफिन मध्ये वगैरे द्यायची. हा, तेव्हा होता. आता तर खूप नाही. माझ्याकडे शिरा म्हणजे जेव्हा फेस्टिवल वगैरे असते, ते नागपंचमी वगैरे राहते ना, तेव्हाच असं. नाही तर मग गुरुवारी वगैरे मम्मीचं जर काही नैवेद्य वगैरे लावायचं राहिलं तेव्हा बनायचं. असं नाश्ता म्हणून नव्हतं कधीच. बनत होता घरी. हो का? नाही, ड्रायफ्रुट्स टाकून आमच्याकडे नव्हतं. असाच डिफरन्स आहे 60-60 किलोमीटर. इकडे तोच डिफरन्स आहे. इकडे शिरा मिळतो मेन्यूमध्ये, आपल्याकडे नाही. आणि मी ऑर्डर केलंय साबुदाणा खिचडी आणि प्रणव मला म्हणतो खिचडी खाशील तू? यांची खिचडी आहे. खिचडी कशी असते? कॉन्फिडेंट. मला वाटलं तसं की वेगळ्या टाईपमध्ये असते. खिचडी वेगळी असते, साबुदाणा वेगळा असतो. ठीक. अरे देवा, आता बघू आपण. बघू. याला म्हणतात साबुदाण्याची खिचडी. झालं
क्लॅरिटी. मी नेहमी हारतो ग. प्रणव एवढा कॉन्फिडेंट असतो की जसं प्रणवच बनवतो रोज. घे टेस्ट कर आणि सांग. छान आहे. काय मला माहितच नव्हतं कशी. पण खरंच का बरं बनवत. चला तर आमची एक शॉर्ट आहे जी दीपालीनी बनवलेली होती. कशाची होत ते फणसच्या बिया त्याची बनवली. तर त्याला 1 मिलियन व्ह्यूज आलेले आहे जस्ट आता बघितलं. आणि त्याच्यामध्ये दीपालीनी त्याचे साल सुद्धा टाकले मी. त्यामुळे लोकांचे प्रश्न भरपूर आहे विदाऊट साल तू कशी बनवली. तर त्याच्यामुळे ती खूप छान व्हायरल झालेली आहे. इथं त्या भाजीचे साल मी अर्ध्या सीड्सचे साल काढले होते आणि अर्ध्या सीड्सचे नव्हते काढले. बिकॉज त्या दिवशी नेमकं पण खूप घाई झाली होती ऑफिसमध्ये जायला आणि मला टिफिन आईबाबांना सुद्धा पाठवायचा होता. म्हणून मग मी लवकर गॅस बंद केला आणि लवकर केलं होतं ते सगळं. तर अर्धे साल काढले होते आणि अर्धे नव्हते काढले. पण त्या रीलवर एवढे मेसेजेस आहे विदाऊट सीड्सचे साल काढता तू भाजी कशी बनवली. अरे त्याचे साल काढले आणि मग सीड्स खाल्ले आम्ही. काय नाही कधी कधी ना असं काहीतरी केलं ना. पण अनएक्सपेक्टेड होतं की बापरे म्हणजे ते रील एवढा व्हायरल होईल म्हणून. तुम्ही जाऊन बघा ती रील कुठली आहे. जर तुम्ही असं बघितली तर नक्की जाऊन बघा ती रील. चला आता झालेला आहे ब्रेकफास्ट. मस्त फास्ट आमचा होता नाही तरी आम्ही फास्टिंग वाला सगळं काही खाल्लेलं आहे. आणि आता नॉनस्टॉप जाऊ आणि लवकरात लवकर पोहोचू. आणि त्यासोबतच 2000 सबस्क्रायबर सुद्धा आमचे झालेले आहेत. तर थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह. असंच आम्ही छान छान कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ पुढे सुद्धा. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि अनएक्सपेक्टेड होतं खूप लवकर झाले. बिकॉज इथून 1.5 महिन्याआधीच आमचे 1000 सबस्क्रायबर झाले. चॅनल मॉनिटाईज झालं होता आणि अगदी 1.5 मंथ्समध्ये 1.5च झालं ना वर. असं नाही झाले ना 2 महिने पण व्हायचेच ना. 1.5 महिन्यातच 1000 परत झाले. 1000च्या वर झालेले आहेत आता. कारण पहिले 1000 व्हायला आम्हाला 8 ते 9 महिने लागले आणि दुसरे 1000 फक्त 1.5 महिन्यामध्ये झाले. तर म्हणजे सगळ्यांना आमचे कंटेंट आवडत आहे. येस. तर आता आज घरी पोहोचेल फायनली. तर उद्यापासून परत शॉर्ट्स येतील आणि रेग्युलर राहतील. बिकॉज खूप लोकांचे मेसेजेस येत आहे की ते किचन कंटेंट तुझं किचन रुटीन तू न चुकता टाक. तर मी नक्की टाकेल आणि त्याच्यावर तो रेसिपी सुद्धा देईल. म्हणजे मी लिहत नाही त्याच्यावर की मी एक्झॅक्टली काय टाकत आहे. बिकॉज कळतं ते व्हिडिओ बघितल्यावर कळतं. पण अशा खूप लोकांचे मेसेजेस आलेले आहेत रिगार्डिंग क्वांटिटी त्यांना कळत नाही. क्वांटिटी नाही कळत आणि एक्झॅक्टली तू कशानंतर काय टाकते ते सुद्धा टाक. तर 1 मिनिटामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी नाही कळत. तर आम्ही नक्की ते टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि नेमकं मी त्या जॅकफ्रूटच्या सीडच्या रेसिपीवर टाकलं होतं. तर थँक्यू सो मच इतकं सारं प्रेम देण्याबद्दल. आणि नक्की मी वेळ काढेल आणि ती जेव्हा पण भाजी बनवेल वेळ काढून पहिले त्याच्या साला काढेल आणि मग भाजी बनवेल. थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट्स. चला आता इथनं दाखवते नागपूर. अजूनपर्यंत समृद्धी लागलं नाहीये. आता दाखवते 8 hours. 8 hours 48 minutes. बरोबर आहे ना. 8 आता याच्या आधी 7 आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा 7 वाजता पोहोचणार होतो. आता नाश्ता झाला फ्रुट्स घेतले सगळे ऑन द वे. त्याच्यामुळे आता 8 दाखवत आहे. पण समृद्धी एकदा लागलं की होईल ते लवकर कव्हर होईल. येस. चला मग असा होता पुण्याचा टूर. खूप मजा आली. खूप छान सुंदर असा टाइम स्पेंड केला आणि खूप दिवसानंतर हा ब्रेक आम्हाला मिळाला होता. जियाना नव्हती म्हणून तो ब्रेक मिळाला. बिकॉज कसं असतं ना जेव्हा बाळ आपल्यासोबत असतं आणि एवढं छोटं बाळ त्याच्यामुळे वेळ नाही मिळत आपल्याला. आपण सतत बिझी असतो. आमची व्हॅकेशन नव्हती. आम्ही कोणत्या तरी कामासाठी आलेलो होतो. तर ते कोणतं काम होतं ते तुम्हाला पुढे माहित पडेलच इन फ्युचर. सध्या आम्ही ते रिव्हील नाही केलेलं आहे. अजूनपर्यंत तर नाही केलंय. बघू आम्हाला कसं ते म्हणजे रिस्पॉन्स येतो त्या गोष्टीचा. जर ते सक्सेसफुल झालं तर मी नक्की तुमच्या बरोबर पण ते सगळ्या गोष्टी रिव्हील करेल. तर येस. आणि पुण्याचं वेदर माइंड ब्लोईंग आहे. अमेझिंग वेदर आहे. असं वाटत आहे की नागपूर सोडून द्यावं आणि आपला बॅकपॅक करून परत पुण्याला येऊन जाऊन सेटल होऊन जायचं इथे. अशी फिलिंग आहे दोघांना सुद्धा. खूप भारी
भारी वाटत आहे इकडे. जे ते 2021 जस्ट आम्ही लग्न करून जेव्हा पुण्याला आलो होतो ना, बस तसं बाई बडी तसंच काही, तर खूप छान वाटलं. अक्षय आणि प्रणाली आणि वैभवला भेटून सुद्धा, पण सगळ्यांचीच नाव कन्फ्युजिंग आहे. म्हणजे मोस्टली मुलींची प्रणाली, दीपाली, लिली वाले आहेत सगळे, तर खूप कन्फ्युज होतं. तर हे सगळ्यांशी भेटून छान वाटलं. परत एकदा भेटू. पुढे प्लॅन आहेच, बघू आता तो कितपत एक्झिक्यूट होतो. सगळं पोरांवर आहे आता. जियानाची खूप सारी शॉपिंग झालेली आहे, तरी प्रणव डॅड इज नॉट सॅटिस्फाईड विथ हर शॉपिंग. सो तिला एक गोष्ट घेऊन द्यायची, ती मला खूप आवडली. काहीच गरज नाहीये. 2300 रुपयाची चप्पल तिला घेऊन देतो म्हणतो. चप्पल काही गरज आहे का? ती वेगळी आहे ना थोडी. प्रणव तरी पण मला नाही वाटत वर ते म्हणून. मग त्याच्यापेक्षा नायकीची घेऊन दे ना. मग ती 1000 रुपयाचीच आहे. हा हो प्रणव. एक ॲरिटो ब्रँडचं फुटवेअर आम्ही बघितलं. फुटवेअर वॉज व्हेरी गुड. इव्हन आम्ही त्याच्यामध्ये कलर्स सुद्धा बघितले, पण ते अवेलेबल नव्हते. थँक गॉड नव्हते, अदरवाईज यांनी घेतलंच असतं. ते मला माहिती आहे. ते प्राइस बघूनच मला असं झालं की वर्थ नाही आहे. बिकॉज एक बाळ फक्त 6 महिनेच घालतं. 6 महिने पण खूप जास्त बोलली मी. 4 ते 5 महिने चप्पल यूज येते, त्याच्यानंतर नाही होत. तर आपण ऑनलाईन मागवू शकतो. बेबी हगवर किती छान छान फुटवेअर्स आहेत आणि त्या बजेटमध्ये येतात सगळ्या. एवढ्या 2200-2300ची चप्पल 3 महिन्यासाठी मला वर्थ नाही वाटत. आपण आता बघू, बर्थडे गिफ्ट त्याला द्यायचं आहे. मग कपडे माझ्याकडनं आणि जे तुला आता नेक्स्ट गिफ्ट घ्यायचं आपल्याकडनंच आहे दोन्ही पण. असं काही नाही. मॉम डॅड वेगळे नाही, मॉम डॅड एकच आहे ना. तिचे एक्सपेक्टेशन्स वाढून जाईल. एक मॉम कडून येते, एक डॅड मिळूनच द्यायचं. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. इथून गेल्यानंतर जियानाच्या बर्थडेची प्लॅनिंग सुद्धा करायची आहे. असं काही जास्त ग्रँड सेलिब्रेशन आम्ही करणार नाही आहे. आम्हाला ॲज अ फॅमिली तिघांना सेलिब्रेट करायचं आहे. तर येस, आणि खूप सेलिब्रेशन झाले. 2 इयर्सचा हा जो एक्सपिरियन्स होता पॅरेंटहुडचा आम्हा दोघांचा, आम्ही नक्की कमिंग डेज मध्ये एक पॉडकास्ट घेऊन येणार आहे त्याच्यावर, आणि त्याच्यावर डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी शेअर करू. तर येस, चला मग आता जर मध्ये कुठे थांबलं तर ते तर तुम्हाला माहिती पडलंच. नाही तर मग आता सगळं सरळ डिरेक्टली भेटू आपण जियानाला. ड्रायव्हर आलेली आहे परत, रायडर. मी जरा क्रूज मोडवर टाकत आहे गाडी. क्रूज मोड, गप्पा गोष्टी छान होतात मग. जस्ट आता समृद्धी लागलाय. बापरे किती वेळ लागला रे प्रणव. तसंच आहे, पाऊस पण चालू आहे. आता नाही जाते याची स्पीड, आता जाते 100 वरच असू दे आणि चल मस्त सावकाश. चला, तर अजून 6 तास 25 मिनिटाची जर्नी आहे. संध्याकाळी 8 वाजता आम्ही नागपूरला पोहोचू. मोठी जर्नी करते तू. अर्धा तास कवर आहे स्पीडने. पाहिजे ना लवकर लवकर. असं का ब्लिंक होत आहे बघ. असू दे ना, ते सेट आधी नव्हतं ब्लिंक होत ना. पण कर 101 116 वर स्पीड आहे गाडीची. तू ऍक्सेलरेट केलाय का?
त्रास देतात. अच्छा, अरे खूप प्रॉब्लेम. आता आई बाबा पण तिकडे आहे तर थोडं. जी सावी आहे ना ती जास्त लक्ष ठेवते. अच्छा. महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे खूप वॉच ठेवते. हो, आणि रात्री ती इतका त्रास देते की होत नाही. आणि मी कुठे चाललो, काय चाललो, सर्व लक्ष ठेवते. अरे बा, डॅडीवर लक्ष ठेवते. नाही, आता पण कुठे चालले म्हणे. मी म्हटलं येतो, म्हटलं थोडं काम आहे म्हटलं. आता इथनं किती वेळ लागतो जायला घरी? बस 3-4 किलोमीटर जायचं. हो का? अच्छा अच्छा, जवळ आहे. बरोबर. इथून असंच ओके ओके. चला ना घरी. नाही आता लवकर जातो. ते जिया ना घरी एकटी आहे ना, बाळ माझं. हा ठीक आहे, भेटू. हा चला, थँक्यू, बाय. मी नाही घेत बाबा, मला भीती वाटते. भयंकर होते. तर इथनं नागपूर आहे 40 किलोमीटर्स. आणि आता थोड्या वेळापूर्वी आम्ही जे पार्सल दिलं ते वैभवच्या दादाला दिलं. तर सचिन दादा. सचिन दादा, तर ते सुद्धा काम झालेलं आहे. आता जातोय घरी. इथनं 40 to 42 किलोमीटर्स आहे नागपूर. आम्हाला अर्धा तास लागेल बिकॉज आमचा एरिया हा थोडा जवळ येतो बुट्टीपुरीवरून, म्हणून आम्ही लवकर घरी पोहोचतो. हा एक बेनिफिट आहे. येस, तर सियानाला भेटायचं आहे, खूप एक्साइटमेंट आहे. आईंचा फोन आला होता. तिला काही आमची आठवण वगैरे येत नाही आहे. ती मस्त खात पित आहे आणि एन्जॉय करत आहे आणि आबांसोबत बसलेली आहे. मस्त खेळणं सुरू आहे तिचं. येस, चला तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.